नमस्कार मित्रांनो, दूध उत्पादकासाठी एक वाईट बातमी आहे. कारण आतापर्यंत 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी अमूल डेअरी करून 37 रुपये हा दर देण्यात येत होता. पण आता मात्र यामध्ये बदल झाला असून या दुधाच्या भावात म्हणजेच गाईच्या दुधाच्या भावात हे आता घट झाली आहे. म्हणजेच दुधाचे दर हे कमी झालेले आहेत. आजपासून म्हणजे 23 डिसेंबर पासून दुधाचे दर हे 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी 36 रुपये 50 पैसे याप्रमाणे हे देण्यात येणार आहे. म्हणजेच 1 लिटरला 50 पैशाची घट ही आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे. मात्र पशुखाद्यात आणि इतर खर्चात मात्र काहीही बदल झालेला नाही. फक्त दुधाच्या रेटमध्ये बदल करून शेतकऱ्याची गळचेपी केली जात आहे असेच म्हणायला काही हरकत नाही. त्याबरोबरच म्हशीच्या दुधात 6.0 आणि 9.0 यामध्ये कुठलाही बदल न करता यामध्ये 51 रुपये दर हा कायम ठेवण्यात आला असून फक्त गाईच्या दुधामध्येच 50 पैसे प्रति लिटर प्रमाणे कपात केलेली आहे. यावर्षी म्हणजे 2024च्या खरीप हंगामात अतिवृष्टीने खूप मोठा धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बऱ्याच भागात चारा टंचाई निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शेतकऱ्यांना आणखी कसं अडचणीत आणता येईल हेच पाहिले जाते की काय, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात येणे अपेक्षित आहे. खरं पाहता शेतकऱ्यांना आता 40च्या आणि 42च्या आसपास हा भाव मिळाला, हा प्रति लिटर दुधाला भाव हा मिळायला हवा होता. मात्र या दुधाच्या भावात आणखी कमी करून शेतकऱ्यांची गळचेपीच केली जाते आहे असे म्हणायला काय हरकत नाही. सध्या शेतकऱ्याकडे चारा उपलब्ध नसताना देखील तो कसाबसा हा व्यवसाय करीत असताना सुद्धा आणि खर्चाचा ताळमेळ आत्ताशी कुठंतरी बसायला लागलेला असताना शेतकऱ्याच्या दुधाच्या किंवा दूध उत्पादकाच्या दुधाला हे भाव कमी करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण राज्य शासन किंवा केंद्र शासन याबाबत थोडे तरी लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा अशी ही मागणी शेतकरी आता करत असून ती रास्तच मागणी आहे. पण शासन त्याकडे कितपत लक्ष देते आणि कितपत त्यांना दिलासा मिळतो हा एक मोठा प्रश्नच आहे. मागील काही दिवसात खूप मोठ्या या व्यवसायात अडचणी आल्या होत्या. त्यात थोडाफार आता शेतकरी सावरत असताना पुन्हा आणखी दुधाचे भाव हे कमी करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम या दूध डेऱ्या आणि दूध संघ हे करत आहेत. यावर कुणाचाही अंकुश नसल्या कारणाने मनमानी कारभार या दूध संस्था या करत असतात आणि या दूध उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना लुटत असतात. शेतीमालाच्या बाबतीत ही असंच घडतंय. कुठल्याही पिकाला योग्य भाव नसल्यामुळे शेतकरी एक जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला जातो. पण त्या व्यवसायातही शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान कसे होईल याबाबतचीच धोरणे या दूध संस्था आणि शासनाच्या माध्यमातून केल्या जात आहेत. सध्या जरी 50 पैशांनी जरी दूध भाव कमी केलेले असले तरी भविष्यात या दूध संस्था किंवा दूध कंपन्या आणखी दुधाचे भाव कमी करतील आणि शेतकऱ्यांना अडचणीत आणतील असे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांना कसेही वागवले किंवा दूध व्यावसायिकांना असो अगर शेळी पालन कोंबडी पालन यांना कसेही वागवले तरी ते लोक हे त्याच राजकारण्यांना किंवा त्याच सत्ताधाऱ्यांना निवडून आणून शेतकऱ्याची गळचेपी करायला आणखी प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे हे चित्र असेच चालू राहणार. कारण आत्ताच्या निकालावरून असं दिसतंय की शेतकरीच शेतकऱ्याचा मित्र नाही. त्यामुळे आता राजकारण्यांनी हे ओळखून घेतले आहे की प्रश्न कितीही गंभीर असोत काय असोत, फक्त इलेक्शनच्या वेळी फक्त 1000-2000 दिले की हे सर्व जनता ही त्यांना मतदान करते आणि आपले जे दैनंदिन गरजाचे किंवा दैनंदिन त्यांचा व्यवसाय असतो त्याचा सुद्धा शेतकरी किंवा इतर व्यावसायिक हे विचार करत नाहीत आणि स्वतःच नुकसान करून घेतात. हे सर्वांना मान्य आहे. त्यामुळे आता जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. त्यामुळे इथेच थांबतो. धन्यवाद.